नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. ज्योतिष शिकावं तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदरामध्ये या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आपण आजच्या या भागामध्ये व्हिडिओमध्ये आपण कुंडलीची माहिती बघतोय. त्यामध्ये आपण एक 2-3 मुद्द्याचा विचार करणार आहे. सगळ्यात पहिला म्हणजे मुद्दा भावेश हा शब्द वारंवार तुम्हाला भविष्य शिकत असताना किंवा अभ्यास शिकत असताना वारंवार हा शब्द वापरला जाणार आहे आणि भावेशाला प्रचंड महत्त्व आहे. यासाठी आज आपण बेसिक भावेश म्हणजे काय, हे शब्दाचा अर्थ काय एवढं समजलं आणि तो भावेश कसा बघायचा एवढं कळलं तरी खूप झालं. त्या भावेशाची व्याख्या काय, तर ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे कोणतं भावेश आहे. तर भावेश शब्दामध्ये 2 शब्द आहे, भाव अधिक ईश. भाव म्हणजे कुंडलीतील स्थान, ईश म्हणजे मालक. म्हणजे थोडक्यात काय, कुंडलीतील स्थानाच्या मालक ग्रहाला भावेश म्हणतात. नेहमी लक्षात ठेवायचं, भावेश हा नेहमी ग्रह असतो, राशी नाही. तर त्यामुळं प्रत्येक स्थानाचा मालक हा ग्रह असणार आहे. त्यामुळं कुंडलीतील प्रत्येक स्थानाच्या मालक ग्रहाला भावेश म्हणतात. कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत, म्हणजे भावेश किती असणार तर 12 असणार आहेत. प्रत्येक स्थानाच्या भावेशाचं नाव वेगळं असणार आहे. लग्नस्थानाच्या मालकाला लग्नेश म्हणणार, धनस्थानाच्या मालकाला धनेश म्हणणार, तृतीय स्थानाच्या मालकाला तृतेश, असं 12 स्थानाच्या मालकाला भावेश म्हणजे 12 भावेश असणार हे लक्षात घ्या. प्रत्येक स्थानामध्ये प्रत्येकाची कुंडली, प्रत्येकाच्या लग्नस्थानामध्ये काहींच्या 1 अंक, काहींच्या 2 अंक, काहींच्या 3 अंक, 12 अंकाच्या म्हणजे 12 लग्नाच्या 12 कुंडल्या असणार आहेत. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका एकसारख्या असतील का तर नसतील. काहींची मेष लग्न, काहींची वृषभ लग्न, 12 लग्नाच्या पत्रिका. त्या प्रत्येकाचा लग्नेश, प्रत्येकाचा धनेश हा एक असेल नाही. प्रत्येकाचा लग्नेश धनेश हा त्या पत्रिकेप्रमाणे वेगळा असणार आहे. यासाठी आपल्याला भावेश कसा बघायचा हे कळणं फार गरजेचं आहे. अधिपती आता तो कसा काढायचा, तर एक साधी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. हे समजायला एक रॉ मटेरियल काय लागणार ते सांगतो. एक म्हणजे तुम्हाला स्थानामध्ये अंक असणार आहे कुठला तरी. पहिल्यांदा तुम्हाला कुंडलीमध्ये ज्या स्थानाचा भावेश काढायचा आहे, बघायचा आहे, लग्नेश काढायचं आहे, धनेश काढायचे आहे, पंचमेश काढायचे आहे, षष्ठेश काढायचे आहे. तर त्या स्थानामध्ये तुम्ही जा. पहिल्यांदा त्या स्थानामध्ये कुठली राशी आहे बघा, कुठले ग्रह आहेत ते बघायचं नाही. आपल्याला स्थानाचा मालक काढायचं आहे, त्यामुळे तिथल्या ग्रहांकडे बघायचंच नाही. त्या राशीमध्ये त्या स्थानामध्ये कोणता अंक आहे बघा. तो अंक ज्या राशीचा असेल, आता 5 अंक असेल तर सिंह राशी, 1 अंक म्हणजे मेष राशी. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं ज्योतिषशास्त्रीय ओळखमध्ये. ते तुम्ही लक्षात ठेवा की 1 म्हणजे मेष, 2 म्हणजे वृषभ, 3 म्हणजे मिथुन, 4 म्हणजे कर्क, हे माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे 5 म्हणजे सिंह म्हणजे 5 म्हणजे सिंह राशी कळली तर इथपर्यंत येऊन थांबायचं नाही आपल्याला. तर ते सिंह राशीचा मालक ग्रह कोण आहे, प्रत्येक राशीला मालक ग्रह आहे. रवीची एक रास आहे, नंतर चंद्राची एक रास आहे. बाकी राहिलेल्या 5 ग्रहांना 2-2 राशी आहेत. टोटल काय 12 राशीला 7 ग्रह मालक आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सिंह राशीचा मालक ग्रह आहे रवी. म्हणजे पंचम स्थानामध्ये जर 5 अंक असेल तर पंचमेश हा डायरेक्ट रवी होणार आहे, पंचमेश सिंह होणार नाही. पंचमेश हा राशी नसतो, ग्रह असतो. त्यामुळे पंचम स्थानामध्ये जी रास आहे 5 नंबरची, त्याचं नाव आहे सिंह रास. या सिंह राशीचा मालक आहे रवी. थोडक्यात पंचमेश हा रवी झाला. असं पद्धतीने तुम्हाला भावेश बघायचं आहे. रॉ मटेरियल काय लागेल, तर राशीचे अंक, त्या राशीच्या अंकाप्रमाणे राशीचं नाव आणि सगळ्यात मुख्य त्या राशीचा मालक ग्रह. ज्यावेळी तुम्हाला पाठ होईल तेव्हा तुम्हाला भावेश आपल्या पत्रिकेतला लग्नेश कोण आहे, धनेश कोण आहे, तृतीयेश कोण आहे हे तुमचं काढता येईल, तुम्हाला सांगता येईल. प्रत्येकाने आपली पत्रिका समोर ठेवा आणि ते सगळे लग्नेश, सगळे 12 स्थानाचे भावेश लिहून काढा आजच्या आज, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. कुंडलीतील प्रत्येक स्थानाच्या भावेशाला काय नाव असेल तर प्रथम स्थानाच्या किंवा लग्नस्थानाच्या मालकाला लग्नेश म्हणतात किंवा प्रथमेश म्हणणार. त्याच्यानंतर द्वितीय स्थान किंवा धनस्थान असेल तर द्वितीयेश किंवा धनेश, तृतीय स्थानाला तृतीयेश, चतुर्थानाच्या मालकाला चतुर्थेश, पंचम स्थानाच्या मालकाला पंचमेश, षष्ठ स्थानाच्या मालकाला षष्ठेश, सप्तम स्थानाच्या मालकाला सप्तमेश, अष्टम स्थानाच्या मालकाला अष्टमेश, नवम स्थानाच्या मालकाला नवमेश किंवा भाग्यस्थान म्हणतो आपण, म्हणून भाग्येश. तर नवमेश आणि भाग्येश एकच असतो. दशम स्थानाच्या मालकाला दशमेश, लाभ स्थानाच्या मालकाला लाभेश किंवा एकादशेश, नंतर वेश स्थानाच्या मालकाला वेश. म्हणजे प्रत्येक स्थानाचं जे नाव आहे त्याच्या मालकाला
प्रथम स्थानाला प्रथमेश, द्वितीयाला द्वितीयेश, तृतीयाला तृतीयेश म्हणजे भावेश, त्या स्थानाचा मालक. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुम्हाला. हे 12 भावेशाची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजेत. प्रत्येकाने आपली लग्नकुंडली समोर ठेवा. चंद्रकुंडली, नवमांश कुंडली समोर ठेवू नका. तर कुठली कुंडली समोर ठेवा? तर लग्नकुंडली समोर ठेवा. त्या लग्नकुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये जी राशी असेल त्या राशीचा मालक तो तुमचा पत्रिकेचा लग्नेश होणार आहे. हे लक्षात घेतलं तर तुम्ही 12ही स्थानाचे भावेश तुम्ही आपल्या पत्रिकेच्या शेजारी नवीन पानावरती लिहून काढा. म्हणजे तुम्हाला पुढं ते चांगल्या प्रकारे समजेल. आता पुढचा मुद्दा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला रॉ मटेरियल काय, तर राशीचा क्रमांक, राशीचं नाव, राशीचा मालक ग्रह. उदाहरणार्थ एक राशीचं नाव आहे मेष. कुंडलीमध्ये एक अंक ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानामध्ये मेष राशी आहे असं समजायचं. मालक आहे मेष राशीचा मंगळ. 2 नंबरची राशी आहे वृषभ, त्याचा मालक आहे शुक्र. 3 नंबरची राशी आहे मिथुन, त्याचा मालक आहे बुध. 4 नंबरची राशी आहे कर्क, मालक आहे चंद्र. 5 नंबरची राशी आहे सिंह, मालक आहे रवी. 6 नंबरची राशी कन्या, मालक आहे बुध. 7 नंबरची राशी तूळ, मालक आहे शुक्र. 8 नंबरची राशी वृश्चिक, मालक आहे मंगळ. 9 नंबरची राशी धनु, मालक आहे गुरु. 10 नंबरची राशी मकर, मालक आहे शनी. 11 नंबरची राशी कुंभ, मालक आहे शनी. 12 नंबरची राशी मीन, मालक आहे गुरु. तुमच्या लक्षात येईल की कर्क राशीचा मालक चंद्र आहे, सिंह राशीचा रवी आहे. चंद्र आणि रवीला एक एक रास आहे, बाकी राहिलेल्या 5 ग्रहांना 2-2 राशी आहेत. उदाहरणार्थ मकर राशीचा मालक शनी आहे आणि कुंभ राशीचा शनी आहे. म्हणजे शनीच्या 2 राशी आहेत मकर आणि कुंभ, गुरुच्या 2 राशी आहेत धनु आणि मीन, मंगळाच्या 2 राशी आहेत मेष आणि वृश्चिक, शुक्राच्या 2 राशी आहेत वृषभ आणि तूळ आणि बुधाच्या 2 राशी आहेत मिथुन आणि कन्या. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ह्या 2 चार्टच्या माध्यमातून तुम्ही आपल्या लग्नकुंडलीचा लग्नेश कोण आहे, तो ग्रह कोण आहे तेवढं फक्त लिहा. मग हा लग्नेश जो आहे, पत्रिकेचा लग्नेश असेल, धनुष, कुठलाही भावेश तो कुंडलीमध्ये कुठंतरी असणार आहे, कुंडलीच्या बाहेर तर नसणार आहे. मग तो लग्नेश माझ्या पत्रिकेतला समजा चंद्र तो पंचम स्थानामध्ये असेल तर तो पंचम स्थानामध्ये आहे असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्हाला आजच कळेल की माझ्या पत्रिकेतला भावेश कोण आहेत आणि ते भावेश कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये बसलेत आणि त्या ग्रहांच्या खाली जो अंक असेल तो त्या अंकात बसलेला आहे, त्या राशीत बसला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पत्रिका तुम्हाला आजच्या समजणार आहे की माझा लग्नेश चंद्र पंचम स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये आहे. हे तुम्हाला लगेच लिहिता येईल, ते सगळे लिहून काढा. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहे, तो म्हणजे काय. आता ही पत्रिका एक उदाहरण देतो तुम्हाला की ह्या पत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला एक उदाहरण देतो की समजून सांगतो की मुद्दा. आता ही पत्रिका समोर बघा. लग्नस्थानामध्ये 4 अंक आहे. 4 अंक आहे कर्क राशीचा, म्हणजे हे लग्नस्थानामध्ये कर्क आहे, म्हणजे ही पत्रिका कर्क लग्नाची झाली. जर इथं 8 अंक असतात तर 8 म्हणजे वृश्चिक, ही वृश्चिक लग्नाची पत्रिका झाली असती. मग लग्नस्थानामध्ये जी अंक राशी आहे त्या राशीचं नाव म्हणजे ते लग्न. 4 अंक आहे म्हणजे कर्क, म्हणजे कर्क लग्नाची पत्रिका आहे. लग्नस्थान म्हणजे हे स्थान लक्षात ठेवा. नेहमी लग्नस्थान हेच असतं, प्रथम स्थान बदलणार नाही, ते हेच राहणार आहे. हे कर्क लग्नाची पत्रिका आहे. आता कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये उदाहरणार्थ आपण लग्नेश कोण आहे बघूया. तर लग्नेश बघताना तुम्ही कसं बघणार, तर लग्नस्थानामध्ये बघायचं कुठली राशी आहे, कुठला अंक आहे. लग्नस्थानामध्ये अंक आहे 4. 4 अंकाची राशी म्हणजे कर्क आणि कर्क राशीचा मालक म्हणजे चंद्र, म्हणजे सदर पत्रिकेतला लग्नेश हा चंद्र आहे. कोण आहे? चंद्र. आता हा चंद्र पत्रिकेत कोणत्या स्थानामध्ये बसला आहे, तर हा लग्नेश चंद्र लग्न स्थानामध्येच आहे, प्रथम स्थानामध्येच आहे, स्वतःच्या राशीत आहे. कुणाबरोबर आहे तो गुरु बरोबर आहे, गुरु त्याच्याबरोबर आहे. कुठल्या राशीत आहे तो कर्क राशीमध्ये आहे. असं प्रेडिक्शन करा. म्हणजे तुम्हाला आपल्या पत्रिकेत भावेश कुठल्या राशीत आहे, कुठल्या स्थानात आहे हे तुम्हाला काढता येईल. त्याच्यानंतर दशम स्थानाचा दशमेश काढूया आपण. तर दशम स्थानामध्ये मी बघितलं तर 1 आकडा आहे. मग 1 आकडा म्हणजे मेष रास. मेष राशीचा मालक म्हणजे मंगळ, म्हणजे ह्या पत्रिकेतला दशमेश हा मंगळ होणार आहे. कोण होणार आहे? मंगळ. मग हा मंगळ पत्रिकेत आहे कुठं, तर ह्या पत्रिकेच्या सप्तम स्थानामध्ये. कुठल्या स्थानामध्ये? सप्तम स्थानामध्ये. आता काय लोकांना विचारलं दशमेश कोणाचं, ते म्हणतात दशमेश रवी आहे. तुमचा गोंधळ इथं होतो. दशमेश बघताना दशम स्थान पहिल्यांदा बघितलं पाहिजे. दशम स्थानाच्या मालकाला दशमेश म्हणतात. मग दशम स्थानामध्ये पहिल्यांदा पहा कोणती अंक आहे बघा, कोणता आकडा आहे बघा. इथं 1 अंक आहे. 1 अंकाचा मालक राशी आहे मेष. मेष राशीचा मालक आहे मंगळ.
म्हणून दशमेश हा ग्रह असतो, म्हणजे दशमेश हा मंगळ झाला. तो मंगळ पत्रिकेमध्ये कुठेतरी असणार आहे, तो आहे सप्तम स्थानामध्ये, तो आहे 10 म्हणजे मकर राशीमध्ये. असं तुम्ही इंटरप्रिटेशन करू शकता. आता काय लोक म्हणतात की दशमेश रवी, इथं चुकलं काय, तर दशमेश रवी नाही आहे, तर या दशम स्थानामध्ये रवी ग्रह आहे आणि तो मेष राशीमध्ये, असं ते प्रिडिक्शन करा, असं इंटरप्रिट करा की दशम स्थानामध्ये रवी आहे, तो मेष राशीमध्ये आहे. दशमेश मात्र मंगळ तो सप्तम स्थानामध्ये आहे. असे तुम्ही धनस्थानामध्ये सिंह राशी आहे, धनेश झाला रवी, तृतीयात कन्या राशी आहे, कन्या राशीचा मालक आहे बुध, म्हणजे तृतीयेश बुध झाला, चतुर्थात 7 आकडा म्हणजे तुळ रास, चतुर्थेश शुक्र, पंचमेश मंगळ, षष्ठेश गुरु, सप्तमेश शनी, अष्टमेश शनी, भाग्येश गुरु, दशमेश मंगळ, लाभेश शुक्र आणि वेश बुध. असे सगळे तुम्हाला भावेश लगेच काढता येतील जर तुम्हाला राशीचा अंक, त्याच्या राशीचं नाव, त्या राशीचा मालक ग्रह जर माहीत असेल तर तुम्ही नक्की हे भावेश नक्की काढू शकाल. भावेशाबद्दल सफिशियंट आहे, बेसिक कळलं बाद झालं. सविस्तर आपण भावेश विचारामध्ये आपण बघणारच आहोत. आता भावेश ह्या मुद्दा थोडा का शिकायचा, तर ह्याचा फलादेश करताना, भविष्य करताना फार महत्त्वाचा विषय आहे. याच्या माध्यमातून आपल्याला भविष्य अचूक करता येतं आणि ते करता येण्यासाठी तुम्हाला बेसिक आत्ता भावेश कसा काढायचा, भावेश कसा पाहायचा हे माहिती होण्यासाठी मी तुम्हाला हा मुद्दा शिकवलेला आहे. पुढचा मुद्दा आपण बघूया, तो म्हणजे कुंडलीतील स्त्री आणि पुरुष भाव. बघा, कुंडलीतील स्थानांनाही लिंग दिले आहेत, स्थानांना लिंग दिले आहेत, ग्रहांना लिंग आहेत, राशींना लिंग आहेत, नक्षत्रांना लिंग आहेत. हे का दिले की तुम्हाला फलादेश करताना ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. हे रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल फक्त तुम्ही आता लक्षात ठेवून घ्या, ह्याचा वापर तुम्हाला फलादेश करताना करायचा आहे. लक्षात कसं ठेवायचं, जे विषम स्थान आहेत 1, 3, 5, 7, 9 आणि 11 ही सगळी पुरुष स्थान आहेत. बघा, एक म्हणजे एक स्थान हे आहे पुरुष, 3 पुरुष, 5 पुरुष, 7 पुरुष, 9 पुरुष आणि 11 स्थान पुरुष, बरोबर आहे. म्हणजे विषम स्थानं पुरुष आहेत. जी समस्थान आहेत म्हणजे 2, 4, 6, 8, 10 आणि 12, जी सम ज्याला भाग जातो अशी समांक जे आहेत 2, 4, 6, 8, 10, 12 ही स्थानं स्त्री स्थान आहेत, स्त्रीलिंग आहेत. हे स्थानांनाही लिंग आहे. हे तुम्हाला माहिती आत्ता असू द्या, पुढे भविष्य करताना याचा वापर नक्की होणार आहे. हे रॉ मटेरियल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काय, तर कुंडलीतील उदित आणि अनुदित स्थानं हे पण ग्रंथकर्त्याने वर्णन केलेले आहेत की उदित भाग आणि अनुदित भाग कुठले आहेत स्थान, ही तुम्हाला जर कळली तर फलादेश करताना खूप चांगल्या प्रकारे वापर त्याला केला जातो. आता लक्षात ठेवा की लग्नस्थान हे पूर्व क्षितिजावर उदित होणारा भाग आहे, बिंदू आहे. म्हणजे लग्नस्थानामध्ये नेहमी पूर्व दिशा येणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, लग्नस्थान म्हणजे पूर्व दिशा. मग सूर्य हा पूर्वेला उगवत असतो, म्हणून सूर्याचा उदय हा लग्नस्थानामध्ये होतो. त्याच्यानंतर 8, 9, 10, 11, 12 वाजता ते क्लॉक वाईज आहे. लक्षात ठेवा, घड्याळ कसं आपलं क्लॉक वाईज आहे त्याप्रमाणे 24 तास जर असतील एका दिवसाचे, त्यामध्ये आपल्या पत्रिकेमध्ये 12 स्थान आहेत. त्यामुळे सरळ सरळ आहे, लक्षात ठेवा आपल्याला की एक लग्नबिंदू किंवा एक स्थान हे 2 तासाचं असणार आहे. 12 दुनी 24. समजा सकाळी 6ला सूर्योदय असेल तर 6 ते 8 ही वेळ लग्नस्थानामध्ये येणार आहे. 8 ते 10 12व्या स्थानामध्ये, 10 ते 12 11व्या स्थानामध्ये, 12 ते 2 दशमामध्ये, 2 ते 4 नवम स्थानामध्ये, 4 ते 6 तुम्हाला अष्टमामध्ये. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळ होईपर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत सूर्यप्रकाश पृथ्वीवरती असतो आणि लख्ख प्रकाश असतो आणि आपल्याला सगळं दिसत असतं. सूर्याची उपस्थिती तिथं आहे. थोडक्यात हे स्थानं उदित स्थानामध्ये येतात का, तर त्यावेळी सूर्याची स्थिती प्रकाशमान असते किंवा दृश्यमान असते. सूर्यास्तानंतर इथं पश्चिमेला सूर्य मावळतो, तर पूर्व दिशेच्या लग्नस्थानामध्ये असतं, पश्चिम दिशा सप्तम स्थानामध्ये येणार आहे. मग सप्तम स्थानामध्ये सूर्यास्त होतो, म्हणजे संध्याकाळी 6 ते 8 वेळ सप्तम स्थानामध्ये येते. मग तिथून सूर्य मावळला की अंधार पडतो. मग त्यामुळं सप्तम, षष्ठ, पंचम, चतुर्थ, तृतीय आणि धन ही स्थानं अंधारातली स्थानं आहेत. म्हणजे इथं सूर्यास्तानंतरची सूर्योदयापर्यंतची स्थानं आहेत. म्हणून ही जी स्थानं आहेत ती अनुदित भागामध्ये येतात.
मग उदित भागामध्ये येणारी स्थानं कुठली आहेत तर लग्नस्थान 12व 11व 10व 9व आणि 8व अशी स्थानं तुम्हाला उदित भागामध्ये येतील. बाकीची ही स्थानं अनुदित भागामध्ये येतील. आता प्रश्न पडतो की उदित भाग आणि अनुदित भागाचं लॉजिक काय. तर अनुदित गोलार्धातील भावांचे भव्य स्वरूप हे उदित गोलार्धातील सप्तम स्थाने समोरील स्थाने दाखवतात. उदाहरणार्थ काय की अनुदित भाग जर पंचम असेल तर त्याचं मोठं स्वरूप तुम्हाला लाभ स्थानामधनं बघायला मिळणार आहे. त्या समोर ते उदित स्थान आहे. चतुर्थांत अनुदित असेल तर त्या समोरचं स्थान हे उदित आहे. त्यामुळं अनुदित गोलार्धातील भावांचे किंवा भागांचे भव्य स्वरूप तुम्हाला उदित गोलार्धातील समोरच्या स्थानामध्ये बघायला मिळणार आहे. तृतीय स्थानाचं उदाहरणार्थ तृतीय स्थानाचं भव्य स्वरूप तुम्हाला नवम स्थानामधनं बघायला मिळणार आहे. चतुर्थाचं भव्य स्वरूप तुम्हाला दशम स्थानातून बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर अनुदित गोलार्धामधले की अनुदित स्थानामधले जी भाव जे आहेत या गोलार्धातले भाव जे आहेत स्थानात ती बरेचसे अबोल असतात. त्याच्या विरुद्ध विचार केला तर उदित गोलार्धातील भाग उदित गोलार्धामध्ये असणारे भाग हे बरेच बोलके आणि दृश्यमान स्वरूप घेणारे असतात. हा एक सगळ्यात मोठा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे कुंडलीमध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये उदित भागामध्ये जास्तीत जास्त ग्रह असतील तेवढी पत्रिका चांगली होते. उदित भागामध्ये ग्रहांचे रिझल्ट चांगले असतात. त्यातल्या त्यात 9, 10 आणि 11 ही जी स्थानं आहेत 9, 10 आणि 11 नवम दशम आणि एकादश या 3 स्थानामध्ये आणि लग्नस्थान यामध्ये ग्रहांची जर बैठक असेल तर ती पत्रिका अतिशय चांगली होते, बलवान होते. लग्नस्थानामध्ये ग्रहांची बैठक असलीच पाहिजे. त्यानंतर नवम स्थानामध्ये दशम आणि लाभामध्ये ग्रह जर असतील तर तुमची पत्रिका आजच मी सांगतो तुम्हाला तुमच्यापैकी ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये लाभस्थानामध्ये दशम स्थानामध्ये नवम स्थानामध्ये ग्रहांची गर्दी असेल ग्रहांची बैठक असेल ग्रह असतील ती तुमची पत्रिका प्रथमदर्शी अतिशय चांगली आणि बलवान असणार आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. हा फायदा फलादेश करताना होतो. यासाठी तुम्हाला हे गोष्ट बघणं फार गरजेचं होतं. हा लक्षात इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आज आपण ह्या भागामध्ये इथपर्यंत बघणार आहे कारण खूप जास्त जर शिकवलं खोलामध्ये जाऊन किंवा खूप असे अनेक मुद्दे घेतले तर तुमचं जमलिंग होऊ शकतं. छोटे छोटे मुद्दे घेतलेत मी व्हिडिओ छोटे गेले तर कारण असं की तुम्हाला वारंवार ते बघता यावेत आणि ते बघत असताना नोट्स काढा लिहून काढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. माझं मार्केटमध्ये पुस्तक पण आहे. ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. जे मी शिकवणार आहे ते त्या पुस्तकामध्ये आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ज्योतिषशास्त्राचा श्री गणेशा. ते पुस्तक तुम्ही जर विकत घेतलं ते ॲमेझॉनला मिळतं ऑनलाईन मिळतं किंवा कुठल्याही बुक शॉपमध्ये मिळेल. तुम्हाला जी मोठी बुक स्टोअर आहे तिथे मिळेल. ते पुस्तक जर तुम्ही समोर ठेवलं तर तुम्ही घरी बसून त्या पुस्तकाचा अभ्यास करू शकता. जे तुम्हाला इथं नाही समजते तिथं समजू शकता. त्यामुळे पुस्तक पण तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघितला आणि सगळे मुद्दे लिहून घेतले तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. हा विषय तुम्हाला कळला असेल अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपले ज्योतिषप्रेमी की ज्यांना ज्योतिष शिकायचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन हवं असेल तुम्ही मला संपर्क करा. मी नक्कीच व्हॉट्सअपला मला मेसेज करा. मी तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. मी आशा करतो हा जो नवीन उपक्रम आहे शिका ज्योतिषशास्त्र आणि तुम्हीच पहा तुमची कुंडली हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल. आणि हळूहळू आपण जसं पुढे जाऊ तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी कळतील. आपण ज्योतिषशास्त्रातले सगळे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण यामध्ये कव्हर करणार आहे अतिशय थोड्या वेळामध्ये खूप चांगल्या प्रकारे. हा विषय समजला असेल अशी अपेक्षा करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.